भारतीय स्वतःवर शासन करू शकत नाही असे विचार ठेवणारे होते एडविन ल्युटियन. आणि म्हणूनच त्यांनी दिल्लीची आणि स्पेशली न्यू दिल्लीची अशी काहीशी रचना केली की तिथं नेहमी असा फील व्हायला पाहिजे की सत्ता नेहमी वर आहे आणि लोक काय, जनता जी आहे ती नेहमी खाली आहे. त्यामुळे तुम्ही राष्ट्रपती भवन बघा, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक बघा, किंवा न्यू दिल्लीची रचना बघा. तुम्हाला एक असं वाटेल की तो जो एरिया आहे ना, हा मोठ्या लोकांचा आहे, साहेबांचा आहे, असा नेहमी तुम्हाला तिथं भास होईल. पण आता त्यांचीच मूर्ती ही राष्ट्रपती भवनात सुद्धा होती. पण आता एक मोठा निर्णय घेण्यात आला, की एडविन ल्युटियन यांची मूर्ती हटवण्यात आली आणि त्यांच्या जागी सी राजगोपालाचारी, ज्यांना राजाजी सुद्धा म्हटलं जातं, त्यांची मूर्ती लावण्यात आलेली आहे. आता राजाजी यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तर मिळेलच, पण नेमकं राजाजी यांचीच मूर्ती का ठेवण्यात आली? एक कारण मी तर सांगतोय, तो आहे पॉलिटिक्स. कारण आता जसं आपण बघतो, की केरळचं नाव केरळम सुद्धा करण्यात आलं. का? कारण केरळमध्ये आता येणाऱ्या काही पिरियडमध्ये, काही महिन्यांमध्ये तुम्हाला इलेक्शन पाहायला मिळतील. त्यामुळे साऊथच्या लोकांना, स्पेसिफिकली केरळ आणि जे इतर जे राज्य आहेत साऊथ मधले, तिथच्या लोकांना कुठेतरी कल्चरल प्राईड आहे, लिंग्विस्टिक प्राईड आहे, कुठेतरी साऊथच्या लोकांना हे सेंट्रलवर कुठेतरी वाव मिळताय, भाव मिळताय, हे दाखवण्यासाठी म्हणून काय तर आता ह्या सर्व स्टेप्स आहेत ते घेतल्या जात आहेत. आणि म्हणूनच सी राजगोपालाचारी म्हणजे राजाजी यांची मूर्ती पण ठेवण्यात आली आणि केरळचं नाव केरळम पण करण्यात आलेलं आहे.